बीजेपी नेता सुधीर मुनगंटीवार ने कई मुद्दों पर अपना बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि एकनाथ खड़से ने बीजेपी को मजबूत करने में अहम भूमिका निभाई है और उनकी वापसी पर फैसला पार्टी का शीर्ष नेतृत्व करेगा। मुख्यमंत्री पद की चर्चाओं पर उन्होंने कहा कि इच्छा रखना गलत नहीं है। लाड़की बहन योजना में नाम हटाने के कारण ई-केवाईसी हो सकता है। वही वारकरी हादसे पर उन्होंने कहा कि सिर्फ मुआवजा नहीं बल्कि ऐसी घटनाओं को रोकने के लिए सुरक्षा पर ध्यान भी देना जरूरी है। आइए एक नजर डालते हैं उनके बयान पर। तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये ज्या अनेक नेत्यांचा हातभार लागला, योगदान लागलं, त्यापैकी माननीय खडसे साहेब ठीक आहे, काही समस्या निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या। 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं। आता त्यांना सन्माननीय अमितभाईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या संदर्भात काही चर्चा केली असेल तर मला माहिती आहे। तर एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे नेते जे कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे त्यापैकी खडसे साहेब आहे याची मला माहिती आहे। कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना ते विरोधी पक्षनेता होते आणि एक जानदार शानदार स्वभावाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात सन्मान होता। काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेले तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं पक्ष वाढेल, मोठा होईल याबद्दल शंका नाही। हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो, पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही। पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहिती कोणी मागे नसतं, प्रेमापोटी प्रत्येकाला वाटतं। आता संजय राऊतांना बावनकुळे साहेबांबद्दल प्रेम आहे तर ते बावनकुळे साहेबांबद्दल बोलतात, कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल बोलतात। तुम्ही जर सोशल मीडियामध्ये गेला तर आता कमीत कमी 20 ते 25 मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निर्माण केले आहे। इच्छा असणं गैर थोडी आहे, म्हणजे आपण कोणी इच्छाच व्यक्त करू नये असं म्हणणं योग्य नाही आहे। बच्चू कडूंना वाटलं त्यांनी नाव घेतलं म्हणून आता काय त्यांच्यावर मंदिराचे कोणी आजीवन सदस्य नाही, जीवनच प्रभू राम देतो। आणि मंदिर हे कोण्या पक्षाचं नाही, कोण्या व्यक्तीचं नाही, कोण्या जातीचं नाही, धर्माचं नाही, त्या मंदिरात कोणी येऊ शकतं। आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे, प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है। प्रभू रामाच्या नावाने मला वाटतं की प्रत्येकाचं जीवन हे निश्चितपणे आनंदी, सुखी, समाधानी होतं। यामध्ये कुठं पक्ष आहे काय? प्रभू राम भाजपचा आहे का? मला नाही वाटत। प्रभू राम या देशाची आस्था आहे, देशाची अस्मिता आहे, हे देशाचा श्वास आहे, देशाचा प्राण आहे। तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, प्रभू रामाचं नाव घेण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक मंदिरात जाण्याचा अधिकार। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली। भाऊ, लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे। विरोधक टीका करते आहे, सुरुवातीला हे दिलं ना आता नावं कमी केली जातात। नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लाख जर नावं मला माहिती नाही कमी झाले असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात।